विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम कधीपासून येता वारीला? पहिलीच वारी आहे माझी. पहिलीच वारी. काय काय तयारी केली होती मग? काही नाही, लता कपडा तेवढा घेऊन लावून काय. हा, पाय बी नाही दुखले का इथपर्यंत येईल? नाही दुखलं नाही अजून तर. नाही दुखलं नाही अजून. तुम्ही कधीपासून येता? सर्वसाधारण आम्ही आता 20 ते 25 साल ही वारी आपली करतोय पायी. एकदम हा आनंद करतो, खरं सुखाचा, समाधानाचा. आणि प्रत्येक वर्ष जर वारीला जर नाही आलं तर आम्हाला हेवा वाटतो, आणि वारीला आल्यानंतर आमचं वर्ष सुखानं समाधानानं जातं. इतका ह्या वारीतला आनंद आम्हाला मिळतो. आणि जागोजाग आपल्याला प्रत्येक ठिकाणी व्यवस्था चांगली मिळते, खाण्याची, पिण्याची, राहण्याची, जेवणाची. हा व्यवस्था दिंडीमार्फत सगळंच व्यवस्थित होतं. आणि दुसरी गोष्ट, ह्या दिंडीमध्ये आल्यानंतर आमच्या सहकुटुंब परिवाराला अति आनंद मिळला जातो. हे नामाचा गजर आणि हरिनामाची भक्ती आमच्या मुखानं केली जाते. पायी चालल्यामुळं आमचा थकवा, शीण हे पाक जातो. का भाग गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद. हा विठू माझा प्रत्येकाच्या कानोकातून भरल्यामुळं सुख आणि समाधान वाटतं. त्यामुळं हा अखंड आनंदी सोहळा आम्हाला आनंदीचा करावा असं वाटतो. आणि त्यामुळं आम्हाला सगळ्याला सुख समाधान मिळतं. सर्वसाधारण 20-25 वर्षातला जर अनुभव सांगितला गेला तर आम्हाला कसलंच थकवा येत नाही. जर समजा थकवा आला तर जागोजाग आम्हाला खरं ह्या दिंडीमार्फत, ह्या संस्थेमार्फत आपल्याला दवा, औषध, पाणी, सेवा करणारी माणसं आपोआप मिळतात. आणि पावसा पाण्या ठिकाणी गणवेश दिला जातो. नंतर तुम्हाला सांगतो, अन्न, पाणी, वस्त्र हा जागोजाग जास्ती सेवा करते. अति ह्या सेवेचं खरोखर ह्या दिंडीमार्फत आपल्याला मिळतं. आणि आनंदा सोहळा सुखात समाधान व्हावा. आणि हेच खरोखर तुमच्या सर्व ठिकाणी हातात चरण नाही, ह्या ठिकाणी दास थांबेल. पालखीचं दर्शन झालं का काल? झाले. पालखीचं दर्शन झालं. पालखी ठिकाणी प्रस्थाना टायमाला अखंड गर्दी असते. विनेकर त्यात सर्वसाधारण 4 ते 5 हजार लोक असतात. त्या ठिकाणी आम्हाला तिकडे जाता मिळतं. आणि गेल्यानंतर अतिशय आनंद असतो पालखीचा. आणि ते पालखी पाहिल्यानंतर एकतर समाधान वाटतंय. आणि खरोखर दिंडीजवळ सगळी सेवा ही करणारी चांगली भावकी असते ती. आणि त्यामुळे आम्हाला सुख समाधान मिळतं. पालखीत दर्शन मिळाल्यावर अतिशय खूप आनंद होतो. तुमचं झालं का पालखीचं दर्शन? होय झालं. कधीपासून वारी करता? 15-20 वर्ष झाली. हो का? तुम्ही? 15 वर्ष आहे. पहिल्यांदा कसं वाटतंय मग? एकदम छान वाटतंय. नंतर वारीला यावं असं वाटतं. तुम्ही कधी आले? 10-15 वर्ष झालं. कुठून? गाव कोणतं तुमचं? औंढे, तालुका मोहोळ. सरळ हे आम्ही औंढी ग्रामस्थामधून सर्वसाधारण 100 ते 200 लोक ह्या या दिंडीत मिळतात. आणि प्रत्येक वर्षी आम्ही मिळून जातो. ह्या पावसामुळे जर थोडी फांगाफांग होते, पण पावसामुळे जर झालं तरी एकत्र आम्ही तुकोबाच्या पालखी संघच असतं. आणि पालख्या ठिकाणी आमचा मुक्काम बी असतो. प्रत्येक ठिकाणी आता अकोल्याला मुक्काम आहे, मोर पुण्यात 3 दिवस मुक्काम आहे, पुन्हा काळ बोरलेला मुक्काम आहे, उर्वी कांचीला मुक्काम आहे, पाटसला मुक्काम आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही असतोय. त्यामुळं एकदम सुख आणि समाधान आम्हाला मिळलं जातं.